थोडी तिकडे सर करा इथूनच घेतो. चला चला खेळायला चला. आउट झाली साक्षी, आउट. नाही काय तो दांडा उडाला बघ. तो खूप फास्ट बॉल होता. साक्षी आउट नाहीये. साक्षी आउट नाहीये. मी येताना बघितलं, नो बॉल होता. किती पुढे येऊन टाकलास ग? कुठं पुढं? आली मोठी फास्ट बॉलर. साक्षी तू खेळ ग, मी करते बॉलिंग. माझी बॉलिंग आहे समजलं. मग जा कर ना. हा करते करते. तुझा फिल्डिंगला आली मोठी अंपायर. हो करते मी फिल्डिंग, सांगायची गरज नाहीये. तुझा फिल्डिंगला लॉग ऑन तिकडे. तिकडे मागे कचऱ्याचा डब्बा आहे. आत्ताच आईने दिलेला कचरा टाकून आले. ओल्या कचऱ्यात इतका वास येतो ना आई. माई फिटिंग म्हणजे फिटिंग. ओला कचरा सुका कचरा आम्हाला माहित नाही. माहित आहे, तोच तर प्रॉब्लेम आहे. काय? काही नाही. गीचा बॉल टाक. गीजा तुला साक्षीची चोपलं. नाही पकडता आला बॉल तुला. गेला शेवटी कचऱ्यात डब्यात बॉल. मी नाही जाणार. हा ज्याचा बॉल आहे तोच जाणार. नाही, ज्याने मारला तोच जाणार. मी नाही जाणार. मी नाही जाणार. माही तुझा बॉल आहे, तूच जा तूच जा तूच जा. खेळताना सर्वांचा आणि कचऱ्यात गेल्यावर माझा. मी नाही जाणार. माही बरोबर तूच जा तूच जा तूच जा. मीच जाते, मलाच गरज आहे. शी गाण शी कचरा शी गाण शी कचरा शी गाण शी कचरा. ए डॉगीचे पिल्लू थांबा, उचलते तुला. ए आणू का? नको नको. ए आणू द्या ना. आण. ए पाणी आण पाणी. ये बाई तू माझं. अरे वा, किती सुंदर आहे ना ग. हो खरंच खूप सुंदर आहे. आया किती खरंच गोड आहे. हे आपण याचं नाव टीव्ही आहे का? जिजो. आपण याचं नाव जिजो ठेवू. ए बिस्किट आण बिस्किट. थोडं तरी खा. खा थोडं तरी खा. ए पाणी आण पाणी. थांबा. अरे पी थोडं तरी पी जिजो. अरे पी थोडं तरी पी. खात नाही पित नाही. मला वाटतं हा रडत आहे. नाही, आपण एक काम करूया का, याला डॉक्टर कडे नेऊया का? हो चालेल चालेल. डॉक्टर जिजोबा आहे ना, खातच नाही पित पण नाही. ऍक्च्युली नाही, त्याला इंटेस्टाईन मध्ये ब्लॉकेज आहे.
पोटात काहीतरी अडकले, ऑपरेशन करावे लगेच. नो बापरे, सीट. नरदिदी किती वेळ लागेल जिजोला ऑपरेशनला? थोडा वेळ लागेल. आताच गुंगीचे औषध दिले आहेस तुमच्या जिजोला. माही ऑपरेशन इझी थोडी असते, त्याला वेळ लागतो. बरं, मी माझ्या बाबांकडे जाऊन येते. ऐका, तुम्ही सगळेच घर जाऊन या. इथे बसून तरी काय करणार? हो चालेल चालेल. ए बाय बाय. लोलो बाई, ताजा लाल टमाटर, बिस्कवा. ओ ताई या, रंग बघा, रंग. बाबा, मी आले. माई आलीस? चेहरा का पडला? आई ओरडलीस का तुला? बाबा, जिजोला बरं नाहीये. कोण जिजो? डॉगीचे छोटे पिल्लू कचरा डब्याजवळ सापडले मला. हो का, बर. ओ दादा या. बिस्का अर्धा देऊ? हा द्या. प्लास्टिक पिशवीत तरी द्या. सरकारने प्लास्टिक पिशवी बंदी केली आहे. द्या की आजच्या पुरती. काय होतं त्याला? दंड, फाईन आहे, फाईन. राहू मग तुमची टमाटे. ओ दादा थांबा. सरक लपून ठेवायला लागते साहेब. आता कसं? द्या. हे घ्या पैसे. बाबा, तुम्ही त्यांना प्लास्टिक पिशवी का दिली? प्लास्टिकमुळे निसर्गाची हानी होते. शाळेत सांगितलंय आम्हाला. एका पिशवीने काय नाही होत ग. पिशवी दिली नसती तर हे 40 रुपये मिळाले असते का आपल्याला? पिशवीचं काय करायचं ते सरकार बघेल. आपण गरीब लोक, धंदा नाही केला तर खाणार काय? एक काम कर, तू घरी जा, आई वाट बघत असेल. बरं, जाते. गिरिजा, भाजी वाढू का? नको झालं. काय गं, जेवण पण नाहीस, कसं होणार तुझं? अगं हॉस्पिटलला जायचंय. काय झालं अचानक? अगं मला काही नाही झालं. छोटा डॉगी आहे ना, पहिला कचरा डब्यापाशी सापडला होता. खूप रडत होता. मग आम्ही त्याला अलिमत डॉक्टरांकडे नेले. ते म्हणाले ऑपरेशन करावं लागेल. तिकडे चालली मी. आई, बरा होईल ना जिजो? आता हा जिजो कोण? अगं डॉगी. हा होईल. तसे पण ॲनिमल स्ट्रॉंग असतात, आपल्यासारखे आजार नाही पडतही असतील. ते थोडी सांगू शकतात. मी जाते. थांब. हे पैसे घे, दूध पिशवी घेऊन ये. नाही ग आई, हे काय नाही. मग जा, तुला तिकडे जायची तिकडे. भैया जी, 1 लिटर दूध दो. सरकारने प्लास्टिक पर बैन किया है ना? भैया जी, सरकारने प्लास्टिक पर बैन किया है ना, फिर प्लास्टिक बैग में दूध क्यों बेच रहे हो? ए लो, कुछ बर्तन लाने से रहे और अभी पाठशाला से कर रहे बच्चों. अरे चलो यार, भागो. हाँ, जाती हूँ. हे गिरिजा, काय झालं ग? मी हॉस्पिटलला गेली होती. डॉक्टर म्हणाले जिजो जगू शकणार नाही. डॉक्टर म्हणाले थोडाच वेळ आहे. माईला सांगितलंस? हो, माही आणि साक्षी पुढे गेले. चल आपण जाऊया. चल. डॉक्टर, जिजो बरा आहे ना? सॉरी माई, मी त्याला वाचू शकलो नाही. म्हणजे जिजो काय झालं माही? काही नाही. चुका आपण करतो, पण परिणाम मुक्या प्राण्यांना भोगावे लागतात. तुमचा जिजो गेला मित्रांनो. पण काय झालं त्याला? त्याच्या पोटात प्लास्टिक पिशवीचे तुकडे सापडले आहे. तिसरा तो ट्रे आणा. हे बघा, याच्या पोटात प्लास्टिकचे पिशवीचे तुकडे अडकले होते. बापरे, ओ नो सीट. पिंक प्लास्टिक म्हणजे ती बॅग तर मीच टाकली होती. आपल्या देशात गुरे किंवा छोटी जनावरं उकिरड्या प्लास्टिक पिशवीतले अन्न खाताना नकळत पिशवी देखील खातात. पोटात गेलेल्या या प्लास्टिकमुळे ते मृत्यू पावतात.
पृथ्वीला आपण देवी मानतो ना. मग पृथ्वी देवीच्या निसर्गाचा आपण किती किती विनाश करतोय ते बघा. डॉक्टर, आम्ही प्लास्टिक पिशवी नाही वापरणार आणि कोणाला वापरून सुद्धा देणार नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. माई, अरे इतर झोपली गार एवढ्या लवकर. अहो झोपू द्या तिला, थकली असेल. मला काय विचारत होती माहिती आहे? पृथ्वी देवीचे मंदिर कुठे आहे? नाही मला ओळखलं. पृथ्वी देवी, तुमचं मंदिर कुठे असतं? माई मी मंदिरात नसते ग. हा निसर्ग हेच माझे मंदिर. हे हिरवी झाडे, हे डोंगर, या नद्या हेच माझे आरास. तुम्ही मला जननी माता म्हणता ना, पण ह्या मातेचे मंदिर उद्ध्वस्तच आहे. याचा कोणीच विचार करत नाही. माझ्या पोटातील जलसाठे संपत चालले. वाढणाऱ्या तापमानामुळे उत्तर दक्षिण ध्रुवाचे बर्फ वितळू लागले. समुद्राची पातळी वाढते. याचे परिणाम काय होतील? अगं, एक दिवस तू राहत असलेले शहर देखील समुद्राच्या पाण्याखाली जाईल. ते कसं? विज्ञान किती पुढे गेले आहे आता, आणि विज्ञानात सायन लोक किती विकास करत आहे. अगं, विकासासाठी जंगलाची आवती दिली जाते. आज हवेच्या विकासासाठी जंगलाची आवती दिली जात आहे. झाडं नाही राहिली तर तुम्हाला श्वास घ्यायला ऑक्सिजन कोण देणार? आणि त्यातच कारखान्याचे सांडपाणी आणि हे काळे गाड्यांचे विषारी दूध आणि हे जीव घेणे प्लास्टिक. हो ना, प्लास्टिक मिळवते आमचा जिजो पण गेला. हे प्लास्टिक तर माझा श्वास गुदमरून टाकताय. मला श्वास घेता येत नाही. माही, माही वाचव माही. नाही. काय झालं बेटा? काय झालं बाळा? स्वप्न बघितलंस का? आई, तू दिली ती पिंक प्लास्टिकची बॅग? हो. ती डॉक्टरांना जिजोच्या पोटात सापडली. मग गेला तो जिजो. रडू नको बेटा, रडू नको. जा बेटा खेळायला. माही, चल खेळायला. मला नाही यायचं खेळायला. गिरिजा, अथर्व, साक्षी, ही बघा काय म्हणते, खेळायला नाही येते. गिरिजा, मी जर ती पिंक प्लॅस्टिकची बॅग टाकली नसती तर? तू टाकली नसती तर दुसऱ्या कोणी टाकली असती. प्लॅस्टिक बॅग तर सारेच टाकतात. पण आता आपण या प्लॅस्टिकला विरोध करायचा. प्लॅस्टिकमुळे पृथ्वी देवीचा श्वास कोंडतोय. मी तर करणारच. आई, तू बरोबर बोलते. प्रॉमिस, मी पण करणार. प्रॉमिस, मी पण करणार. आम्ही पण करणार. बोलो भाई दादा, लल टमाटर बिस्कवाओ. पाव किलो देऊ. चलो लाओ थैला. थैला? अच्छा नाही, कोई बात नाही. कुठे गेले? अरे इथेच तर होती. बाबा, प्लॅस्टिक पिशवी शोधताय? बघितल्या का बेटा? हो, मी त्या बघितल्या. मी त्या भंगारवाल्या का दिल्या? का? बाबा, तुम्ही इथून पुढे प्लॅस्टिक बॅग नका वापरू प्लीज. वेडी झालीस का? गिरायकाला पिशवी दिली नाही तर धंदा होईल का? बाबा, जर तुम्ही अशा प्लॅस्टिक बॅग वापरत राहिला तर एक दिवस असा येईल जमिनीतून टमाटे सुद्धा उगवणार नाही. मग काय विकशाल तुम्ही सांगा? उगीच ज्ञान शिकू नको. काय व्हायचं आहे तेव्हा बघू. आत्ताच काय पोटा पाण्याचं बघायला नको का ग?
या महिन्याचं गणित मला बसवावं लागतं, माहीत आहे का? जे व्हायचंय ते खूप लांब नाही बाबा. शेतकऱ्यांना किती त्रास होतोय. पाऊस बघा ना कधी पण पडतोय, दिवाळीत सुद्धा टाइम टेबलच नाही बाबा त्याला. पावसाचं गणित चुकतंय बाबा आपल्यामुळे. हो ग बरोबर, पण आपल्या हातात आहे का ते? आपण काय करणार? बाबा आपण प्लॅस्टिक बॅग नाही वापरायची. अहो राहू दे, ती बडबड बोलते. आपण प्लॅस्टिक पिशवी वापरली नाही पाहिजे. बघा ना, लहान मुलांना सुद्धा कळते, पण आपल्यालाच कळत नाही. तुम्ही हो टमाटे, घरी जाऊन कापडी पिशवी घेऊन येतो. टमाटे तुमच्याकडूनच नाही पक्का. माई एक काम कर, एक बोर्ड लिह, प्लॅस्टिक थैला मिलेगा नाही, आणि खाली बाय ऑर्डर माई. गिरिजा, काय झालं गाई? दूध पिशवी घेऊन ये ना. तू भांडा देशील तरच जाईल. ते दूधवाले काका देतात ना पिशवी. तरी मी घेणार नाही. का? कारण प्लॅस्टिकमुळे पृथ्वीचा श्वास कोणतोय. हो ग, ते तुला माहित आहे का? पावसाळ्यात घरात गुडघाभर पाणी शिरले होते. हो ग, ते तर माझ्या लक्षातच नाही, म्हणून तर मी विचारच केला नाही. मग कर. हो हा, देते. माही कसला विचार करते? झोप आता. आई, मी ना आपल्या घरासमोर ना एक झाड लावलंय आणि त्याला नाव दिलंय जिजो. आम्ही प्रत्येकाने एक एक झाड लावलंय. त्याला पाणी देणार, त्याला मोठं करणार. हो छान आहे, बरं झोप आता. आई, माझ्या झाडाला पिंक कलरची फुले येतील ना? हो येतील. बडबड पुरे, झोप आता. माही, पृथ्वी देवी, माही, तुम्हाला वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न सार्थकी लागेल. माझा आशीर्वाद आहे तुला. आणि हो, तुम्ही सर्व मुलं माझ्यासारखे मंदिराला हिरवी आरस द्याल ना. आणि हो माही, तू लावलेली ते हिरवी झाड, त्याला तुझ्या आवडीचे पीक रंगाचे फुल देखील येतील. थँक्यू पृथ्वी देवी. एक गिरिजा, साक्षी, अथर्व, पलक. बालनाटिका हाक वसुंधरेची. पर्यावरणाला वाचूया, प्लॅस्टिकला मुळापासून हटवूया. कापडी पिशव्यांचा वापर करूया, प्लॅस्टिकचा नाश करूया. आम्हा सर्वांचा एक चिनारा, दूर करा प्लॅस्टिकला दूर करा. प्लॅस्टिक हा पृथ्वीचा रक्षक आहे. प्लॅस्टिक काढा, पृथ्वीचे रक्षक व्हा. प्लॅस्टिकला म्हणा गोड बा, स्वच्छ ठेवू धरणी माय. मी देते वसुंधरा हाक. मला प्लॅस्टिक पासून वाचवा. धन्यवाद.